नवसाला पावणारा खंडोबा आहे आणि तिथं नवस केल्यानंतर पूर्ण होतोय। मंडळी नमस्कार। आज आपण आहोत माजलगाव शहरातील खंडोबा परिसर येथील प्राचीन मंदिर खंडोबा देवस्थान। अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम होतात आणि किती वर्षाची परंपरा आहे या ठिकाणी यात्रेची? नाव सांगा आपलं साहेब। सुनील चौरे, खंडोबा मंदिर पुजारी। खूप वर्षापासून हा परंपरा आहे, कारण की अगोदर खूप खूप मोठं मैदान होतं आणि खूप मोठी यात्रा भरायची, पण आता जागेच्या अभावी थोड्या मोजक्या जागेमध्ये यात्रा भरते आणि 29 तारखेला देवाला ते लागले आणि सध्या तरी भाविकाची गर्दी पाहण्यास भेटते आपल्याला। पुढील कार्यक्रमाची रूपरेषा अशी की 6 तारखेला 2100 दीपमहोत्सवाचा कार्यक्रम आहे रात्री 7 वाजता आणि नंतर 7 तारखेला सकाळी 5 वाजता महाअभिषेक सोहळा आहे। नंतर पुन्हा श्री खंडोबा देव, भानुदेव देवी आणि माळसा देवी यांचा विवाहाचा कार्यक्रम आहे आणि नंतर महाआरतीचा कार्यक्रम होईल आणि बाकीचे असे भरपूर कार्यक्रम त्या दिवशी घेण्यात आले आहे, तरी भाविक भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा। तर एकूण जर पाहिलं तर या यात्रेसाठी 6 आणि 7 तारखेला आपण सांगितलं कार्यक्रम होणार आहेत, तर कुठले कुठले भाविक दाखल होतात आणि कितीच्या संख्येने या ठिकाणी लोक येतात, उपस्थित असतात भाविक? शहरातील 18 पगड जातीचे भाविक येतात हे होतात। यात्रेच्या टायमात जेव्हा यात्रा भरत होती अगोदर, तेव्हा भरपूर जिल्ह्याचे एकूण भाविक येत होता, पण यात्रा जागेच्या अभावी यात्रा भरत नसल्यामुळे आपल्या शहरातील सर्व 18 पगड जातीचे भक्त दर्शनासाठी येतात। किती वर्षाचं हे मंदिर आहे, काय सांगाल मंदिराबद्दल? तरी अंदाजे नाही ना तरी 70 वर्षाच्या पुढचं मंदिर आहे हा। बरं, आपली किती वर्षापासून सेवा करता आपण या ठिकाणी देवस्थानाची? भरपूर वर्षापासून सेवा आहे आपली, म्हणजे वडील आजोबापासून? हो, वंश परंपरा म्हणायची। या ठिकाणी जर पाहिलं तर दुसरे बी काय भाविक आहेत तिथे उपस्थित, काय या दैवताचं महात्म्य आहे यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत। प्रकाश बंशीलाल राठोड। बरं, हे जे खंडोबा देवस्थान आहे, आपण या ठिकाणी दर्शनासाठी येतात, तर कशा पद्धतीने या देवस्थानाची ख्याती आहे आणि कशा पद्धतीने कार्यक्रम पार पडतात? नवसाला पावणारा खंडोबा आहे आणि तिथं नवस केल्यानंतर पूर्ण होतोय। बरं, आणि ज्याच्या घरात खंडोबा आहे त्याला टाक आहे ते उचलावं लागतं, परंपरा म्हणून, आणि ते करावं लागतं विधी। कधीपासून आपण या दर्शनासाठी येतात? दररोज येतो, रविवारी येतो, दररोज सकाळी 7 वाजता दुर्गा सप्तशती खंडोबाच्या पद्धतीचे पाठ होत आहेत। जे काय मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दररोज कशा काय प्रकारे कार्यक्रम चालतात? आरती वगैरे होते का? आरती वगैरे होती, सकाळी संध्याकाळी आरती होती आणि सकाळी पाठ होते खंडोबाचे। ओके, भरपूर भाविक असतात। माजलगाव येथील वर्तमान या सामाजिक संस्थेचे भगीरथजी तोडकरी आपल्या सोबत आहेत। या ठिकाणी जे काही देवस्थान आहे, किती दिवसापासून या ठिकाणी ते येतात आणि येथील देवस्थानाबद्दल काय माहिती आहे, काय सांगू शकाल? नमस्कार, मी खंडोबाचा एक निस्सीम भक्त आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून, मला आठवत नाही तेव्हापासून, म्हणजे माझ्या आजीसोबत मी इकडे यायचो आणि आता आईवडिलांसोबत माझ्या कुटुंबासमोर मी इकडे येत असतो। खंडेरायाचे असे जवळपास हे प्राचीन मंदिर आहे। गेल्या 70 वर्षापासून जाणकारांचं काय म्हणणं आहे इथलं की 70 वर्षापूर्वीपासूनचं हे मंदिर आहे। त्याही पूर्वी ज्या लोकांना कळत नाही अशा तेव्हापासून हे मंदिर आहे आणि अति प्राचीन मंदिर आहे। खंडोबाचे एक निस्सीम भक्त इकडं हजेरी लावतात, सटीच्या निमित्तानं असेल, काही धार्मिक विधी इथं होतात, मोठ्या पद्धतीनं गाड्या वाढायचा कार्यक्रम असतो। अशा पद्धतीनं एक खूप मोठं देवस्थान आहे। खंडोबाचे जे भक्तगण आहेत आणि इथं जे श्रद्धा ठेवतात, जे काही नवस बोलतात त्यांचा नवस पूर्ण होतो। जे नवसपूर्ती फेडीसाठी लोक येतात बरेच काही, की आम्ही जो खंडेरायाला नवस बोललाय, की जी खंडेरायाकडे मागणी केली आहे ती खंडेरायाने पूर्ण केली आहे, असे खुश होऊन पण काही लोक येतात। त्यामुळं मी तरी यंदाही देखील 6 आणि 7 तारखेला विविध धार्मिक विधी होणार आहेत, तरी सर्व भाविक भक्तांनी हजेरी लावावी असं संस्थांच्या वतीनं पण कळविण्यात आलं।
असतात। गेल्या वर्षभर जर पाहिलं तर 12ही महिने या ठिकाणी दररोज आरती होते। त्याचप्रमाणे पुढील 6 आणि 7 तारखेला मोठा यात्रा उत्सव या ठिकाणी पार पडणार आहे। चौधरींच्या वतीने सांगण्यात आलं की मोठ्या प्रमाणात भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती येत आहे। बाळासाहेब फपाळासोबत गौरव धनबडे, SP मराठी, माजलगाव, बीड।